भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपच्या लागोपाठ दुसऱ्या आवृत्तीमध्ये अंतिम फेरीत धडक मारून दाखवलेली आहे आणि याला कारण ठरलेली आहे भारताची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. क्रिकेटमध्ये 3 प्रांत असतात, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. तिन्ही प्रांतामध्ये भारतीय संघाने सरस कामगिरी करून दाखवलेली आहे. अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीचा सामना रंगलाय, कारण पहिला उपांत्य फेरीचा सामना अजिबातच रंगलेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवरती हा सामना रंगला, याला महत्त्व आहे. म्हणून मी म्हणतो की वानखेडे स्टेडियमवरती झालेला हा जो दुसरा सामना आहे हा आपल्याला लक्षात राहणार आहे आणि याच्यासाठी मला वाटतं भारतीय संघाने खूप कष्ट केलेले आहेत. पहिल्यांदा म्हणजे नाणेफेक जिंकून इंग्लंडनी पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला, जो अपेक्षित होता. परंतु त्या निर्णयाच्या बाबतीत सूर्यकुमार यादव म्हणत होता की आपण नाणेफेकीच्या बाबतीत नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. बॅटिंग येऊ देत, बॉलिंग येऊ देत, आपल्याला योग्य कामगिरी करायची धमक ठेवायला लागते.